नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आम्ही ब्लॉगची सुरुवात आमच्याच एरियामध्ये केली, कारण आजचं कंटेंट जे आहे ते आमच्याच एरियामध्ये चालत आलेलं आहे आणि आम्ही ते बघायला चालत चाललो. काय बोलतोस? काय बोलतो? जाऊया ना, थांब जरा, गाड्या आहेत. चल आता आपण हां, इथून सेफ समोरून येतील ना. समोरून येतात. हां, उडवताना तर तुम्हाला इतक्या दिवसानंतर वेळ भेटला त्याबद्दल काय बोलावं असं वाटते तुम्हाला? काय आता जरा वेळ भेटलाय तर बोललो मित्रांसोबत जरा जावं कुठेतरी. तर मला यांनी विचारलं, बोललो चला येतो. मग आता चाललो मी, पुढे चाललो आपण. हां, ते गुपित ठेवणार होतं पण आता यांनी उघड केलंच आहे. तर मग आपण सरळ भेटू तिकडे बाहेर शस्त्र प्रदर्शनाच्या इथे गेट जवळ. चालेल, चला, बाय बाय. तर मित्रांनो, हे एका शाळेमध्ये ठेवलेले आणि आपण आता शाळेमध्ये आलो आहे. हे बघा, आल्याच इकडे रायगडाची प्रतिकृती आहे मस्त छोटीशी. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड, राजधानी दुर्गराज. हे बघा, इथे रायगडाचा पूर्ण नकाशा दिलेला आहे. ही बाजारपेठ, हा होळीचा मळा, नगारखाना, पालखी दरवाजा आणि हे जगदीश्वराचं मंदिर. जगदीश्वराच्या मंदिराच्या इथेच महाराजांची समाधी पण आहे. किती सुंदर, किती मेहनत लागते हे सगळं करायला. महाराष्ट्र हे गड किल्ल्यांनी नटलेली भूमी. एक काळ असा होता की हे गड किल्ले आपल्या महाराष्ट्राचे किंबहुना देशाचे वैभव होते, पण दुर्दैवाने वैभवात शेवटचा घटका मोजत आहे. गड किल्ले म्हणजे एखादी पडकी वस्तू, हा विचार आपल्या पुढच्या पिढीच्या मनात रुजायच्या अगोदर ऐतिहासिक जपण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे. हाच विचार मनात ठेवून दुर्गवीर प्रतिष्ठान 2008 पासून दुर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. परंतु सदर कार्य कुणा एका दोघांच्या आवाक्यातले नाही, तरी तुम्हा सर्वांना एक आव्हान. या तुम्ही सुद्धा गड संवर्धन कार्यात सहभाग नोंदवा. अच्छा, काय काय करावं लागेल हे सगळं दिलं इथे. आणि आता आपण इकडनं एंट्री मारलेली आहे. हे सगळे पत्र वगैरे पण आहेत. सुरुवात इथून करूया ना. हे बघा, हा आहे खंडा. खंडोबा देवाने पण हे शस्त्र घेतलेलं आहे. हे बघा, याला खडग बोलतात. लोखंडाचं आहे, तुम्ही बघू शकता. ही मूठ आहे तलवारीची. ही प्रॉपर मराठा तलवार आहे. म्हणजे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत खंडामध्ये पण. खंडा तुम्हाला खूप सारे हिंदू देवी देवतांच्या ह्याच्यामध्ये दिसतात आणि खंडोबाच्या हातात पण इथं कधी नीट बघितलं तर तुम्हाला ते पण समजेल. आणि ह्याला बघा काय बोलतात, पिक्चरवर पट्टीसा. पिक्चरवर खंडा. ही बघा, ही धोप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे मराठ्यांमध्ये भरपूर प्रचलित अशा या तलवारी, म्हणून मराठ्यांची तलवार म्हणतात. या तलवारीचे पातळ, लवचिक, 40-50 इंच लांबी व सरळ असून पिपळा दुधारी अनुकुची असते. त्यावर एक किंवा अनेक नाळ असतात. बरेचदा धोपरात परदेशी कोलाचा पाता असून फिरंगी म्हणतात. अच्छा, मूठ हा विशिष्ट असते. 2 ही बघा, ही धोप आहे. ह्या धोप आहेत सगळ्या दिसतात तुम्ही, सगळं धोप आहे. हे बघा, हे पण धोपच आहे. ते सध्या तरी हात लावायला काही भेटणार नाही मला, ते तर आहे, पण पुढे कदाचित जर ठेवलं तर भेटू शकतं. हे बघा, धोप, घोडेस्वारांची तलवार. अच्छा, म्हणजे जी लोक घोड्यावरती वगैरे बसायचे त्या लोकांची ही तलवार असायची. ही घोड्यावरची. हां, धोप, लॉंग ब्लेड स्वॉर्ड. हेवी असं नाही, महाराजांनी म्हणजे तलवारींचं वजन वगैरे कमी केलेलं. हे बघा, हे इकडे ही तलवारीचं म्हणजे हे निघत आले तरी पण म्हणजे दाखवायला ठेवलं. रानाच्या कातडीपासून बांबू, पोलाद व वच्चिका सवाच्या अच्छा पाटीपासून बनवलेली चर्मक
खेटक अशी ढालीस. अच्छा, म्हणजे कासवाची पाट वगैरे किंवा प्राण्यांच्या चामडीपासून बनलेली ढाल आहे ही. आणि ते अशा विविध प्रकारच्या तलवारी वगैरेंची पण माहिती दिली आपल्याला. म्हणजे हे पट्टीसा जी मागाशी आपण बघितली, नायर, कत्ती, खैबर, यातगन, जुल्फिकार, बापरे खतरनाक नाव आहे, जुल्फिकार, दाव, कोरा, कुकरी तर सामान्य आहे. कुकरी ते नेपाळी लोकांकडे असते ना. हे बघा, विविध प्रकारचे तलवारी. वेद इतिहासाचा ह्या लोकांनी सर्व म्हणजे सेटअप केलेलं आहे, त्यांच्याकडे होतं आय थिंक सो. हे असे प्रदर्शन वगैरे ठेवायला खूप बरं वाटतं. काय शेच फारसी तलवार, रामशेर सॉरी, फारसी तलवार, फारसी. त्याचे कव बघ, अशी पूर्ण अशी जाऊन अशी होते. प्रत्येक तलवारींचं म्हणजे वेगवेगळं हे आहे, स्पेशालिटी. दांडपट्टा पण असावा कदाचित पुढे. हा आहे त्या साईडला. सर्व भाई एवढा आनंद होतो ना मला दांडपट्ट्याचा ना. हे बघा, अफगाण सुरा नावावरून असा अंदाज लावू शकतो की हा अफगाणिस्तान साईडून आला असावा. अफगाण सुरा. आता आपण पुढचं पण हे करू, जरा थांबूया, इथे फोटो वगैरे काढतायत म्हणून. हे बघा, कट्टी, साऊथ इंडियन, नायर तलवार जी आपण मगाशी तिकडे वाचली ना माहितीमध्ये. नायर तलवार इथे माहिती दिली. थांबा. दक्षिण भारतातील मंदिरातील रक्षकांच्या वापरातील तलवारी. आतंकग्र धारेच्या व विशिष्ट पद्धतीच्या प्राचीन दक्षिणेच्या तलवारी. दक्षिणेतील मंदिरांवरील मूर्तींनी या प्रकारच्या नायर तलवार धारण केलेल्या आढळतात. या तलवारी प्राचीन भारतीय आहेत. अच्छा, या तलवारी प्राचीन भारतीय आहेत. म्हणजे साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये या सगळ्या तलवारी तुम्हाला आढळतील. हे खास करून ही नायर तलवार तिकडच्या मूर्त्यां वगैरेमध्ये पण तुम्हाला स्कल्प केलेली दिसते, स्टॅच्यू सकट. आणि कट्यार पण आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग सेगमेंट आहे कट्यार. म्हणजे कट्यारीवरती येऊ, पण त्याआधी हे बघू. हां, दांडपट्टा, कट्यार आणि धोप तर मागे होऊन गेली आपली. भारतीय पर्शियन आणि इंडो पर्शियन ह्या सगळ्या तलवारी आहेत. भारतीय पर्शियन, इंडो पर्शियन म्हणजे मिक्स सगळ्या. ही इंडियन वाटते. नाही रे, मला ही ह्या इंडियन वाटते. ती एक वेळ पर्शियन वाटेल ती. आणि आता फेवरेट आपल्या सेगमेंटकडे वळतो आपण, कट्यार. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक म्हणजे गुप्तहेराकडे, मावळाकडे कट्यार ही कंपल्सरीली म्हणजे कॅरी करायला असं म्हणजे इन्स्ट्रक्ट केलेलं त्यांना. आता ह्या बघा कट्यारी बघा, फोटो बघा कट्यारीचा, सेव्ह करतोस ना. ही बघा काय खतरनाक कट्यार. विविध प्रकारच्या कट्यारी शस्त्र पूर्ण भारतात बनवते असून प्रांतानुसार अनेक प्रकारच्या कट्यारी आढळतात. आपण वाचूया, थांबा आपण वाचूया. म्हणजे हे जे कट्यार आहेत ते कसे बनवायचे ते सांगितले. युद्धामध्ये म्हणजे ज्या काही तलवारी वगैरे तुटायच्या त्याच्या पात्याचा वापर रिसायकल करून म्हणजे ते बनवायचे, मेल्ट करून पूर्ण. म्हणजे किती दूरदृष्टी होती बघ महाराजांची आणि त्या काळांच्या सरदारांची. वेस्ट नाही केलं पाहिजे, आपण यूज करू. वाव, छान. फोटो काढायला हे का. हे बघा, ह्याचं नाव त्या दिवशी मला सापडत नव्हतं. चिलानम. वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर वगैरे, डॅगर बिगर आहे आपल्याकडे. जंबिया, खंजर आली. परत हे पेशकबज. बापरे, काय काय नाव आहेत. हे बघा, विजयनगरची कट्यार. या पण कट्यारी आहेत, पण या भरपूर मोठ्या आहेत. तिथे विजयनगर कट्यार ते दिसू शकतात तुम्हाला. हे बघा, विजयनगर कट्यारची पण इथे माहिती वगैरे दिलेली आहे आपल्याला.
चित्रामध्ये दिसतात ते भाले वगैरे आहेत सर्व. भाले आणि ते हा राजपूत तलवार बघा, राजपूत तलवार सर्व. राजपूत तलवारांचा इतिहास किंवा राजपूत लोकांचा इतिहास सांगायची काही गरज भासते असं वाटत नाही, कारण महाराणा प्रतापांना तर संपूर्ण भारतच ओळखतो. आणि म्हणजे राजपूत लोकांमध्ये आणि क्षत्रिय लोकांमध्ये आजही अशी ट्रेडिशन आहे की ती लोक तलवार ठेवतात त्यांच्या घरी आणि म्हणजे तिची पूजा वगैरे प्रॉपर लेवलला करतात. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं असं काय ठेवू नाही शकत. ठेवायचं असेल तरी पण ते लायसन्स वगैरे लागतं, त्या साईडला एवढं काय लागत नाही भरपूर. हे बघा, हे फारसी तलवार आहे इथे आणि ढाल, फारसी तलवार, ढाल बघ एकदम प्रॉपर एकदम टकाटक. हा ना, शस्त्रांना स्पर्श करू नये. धोप, हा हे बघा धोप. मराठी लोक जास्त करून आपले लोक म्हणजे धोप, परत दांडपट्टा तुम्हाला सांगेन सगळं. आणि हे वरती बघा, वरती सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लोक म्हणजे जिकडे सरकार दुर्लक्ष करतं तिकडे आपले शिवप्रेमी वगैरे लोक धावून जातात. इथे गडकिल्ल्यांना गरज असते. म्हणजे हे बघा, संवर्धन मोहीम राबवून गडकोट ऐतिहासिक वारसा स्मारके जतन कार्य. तर मी बोलत होतो की आपण देखील इथे भविष्यामध्ये जाऊ, कारण महाराजांनी आपल्यावरती जी जबाबदारी टाकून गेलेत की त्यांचे गडकिल्ले सर्व सुरक्षित, चांगले, भक्कम, मजबूतपणे उभे राहिले पाहिजे. त्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीचं रक्षण हे झालंच पाहिजे आणि म्हणजे काही चुकीचं काम वगैरे नाही झालं पाहिजे. त्यासाठी म्हणजे ते आता महाराजांनी केलं ते सगळं. आता ती आपली जबाबदारी आहे की आपण ते पुढे अजून न्यावं आणि येणाऱ्या पिढीला म्हणजे म्हणजे काय महाराजांनी कसं विजन सेट केलेलं, आपलं स्वराज्य कसं असावं, लोक कसे राहावे त्याच्यामध्ये, कुणावरही अन्याय न होता कामा, तसं म्हणजे आपण पण त्यांची म्हणजे जी लेगॅसी आहे ती पुढे न्यायची आहे आपल्याला. हे बघा तलवार, मराठा धोप. मी म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षापासून रुद्र आर्ट्सला फॉलो करतो. म्हणजे ते देखील खूप अप्रतिम अशा तलवारी वगैरे बनवतात आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये. तुम्ही त्यांना त्यांच्या चॅनलचं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हां, म्हणजे जर तुम्हाला कधी तलवार वगैरे घरी ठेवायची असेल की म्हणजे असं असतं एक आपलं मराठ्यांचं म्हणजे मराठी माणसांचं कसं असतं, जेव्हा देशाला गरज होती तेव्हा आपण लोकांनी प्रत्येक वेळा पुढे गेलो आणि म्हणजे ते आपल्या शौर्याची एक निशाणी आहे. म्हणून खूप जणांना वाटतं की आपल्या घरी ती असावी, धोप असावी, दांडपट्टा असावा. पण असं रिअलमध्ये तर ते शक्य नाही. रिअलमध्ये आपण असं घरामध्ये लावलं त्याचं परमिशनमध्ये, पण तसंच म्हणजे प्रतिकृती त्याची एक सेम टू सेम तसंच दिसणारं रुद्र आर्ट्स आपल्याला प्रोव्हाइड करते. मी त्यांचे फोटोज वगैरे सगळं दाखवून तुम्हाला इथे. आणि हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जी विदेशात आहे. गेल्या 1 वर्षा अगोदर वाघनकर त्यांची आणलेली महाराष्ट्रामध्ये, ती आता सोलापूर का कुठेतरी असतील. ही भवानी तलवार आहे कदाचित महाराजांची. हे बघा, हे महाराजांचं असली पोर्ट्रेट आहे, जे म्हणजे कुणी पोर्तुगीजांनी का कुणीतरी बनवलेलं. महाराजांचे खूप सारे जास्त म्हणजे असली हे आहेत, काय बोलतात, पेंटिंग्स, जे ब्रिटिशर्स लोकांनी बनवून ठेवले.
आपल्या लोकांनी तर कधी इंटरेस्ट दाखवला नाही एवढा. हे बघा, हे अफजल खानाचा वध केलेला तेव्हा म्हणजे वाघनखांनी तर महाराजांनी तिला फाडलेलीच, वरून बिचव्यानी पण त्याचं पोट पूर्ण असं फाडण्यामध्ये त्यांना त्या बिचव्याने मदत केली. आणि हा सर्वात जास्त पराक्रमी कथा जी आहे बाजीप्रभू देशपांडेंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची. म्हणजे एकदा एका बाजीप्रभूंनी महाराजांना वचन दिलं असतं की तुम्ही विशाळगडावरती पोहोचा, जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत, म्हणजे जेव्हा पोहोचाल तेव्हा तोफेचे म्हणजे बार उडवा, तेव्हाच मी थांबेन. आणि म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांसाठी, फक्त महाराजांसाठी, की महाराज सुखरूप पोचलेत की नाही तोपर्यंत खात्री जोपर्यंत त्यांना होता तोपर्यंत ते लढत राहिले. दोन्ही हातात 2 दांडपट्टे घेऊन तुम्ही अंदाज लावू शकता. आणि या दांडपट्ट्याची अशी एक गोष्ट आहे ना, एकदा हातात घातले ना दोन्ही हातात की लॉक, मग काढूच शकत नाही. एखाद्या व्यक्ती लागते त्यांना काढण्यासाठी दांडपट्ट्यांना. पट्टा आहे बघा, मराठ्यांचे आवडते शस्त्र. हे ते खूप चांगल्या पद्धतीने त्या लोकांनी म्हणजे सांगितले. मराठ्यांचे आवडते शस्त्र आणि मराठा देशातून तयार झालेली असा प्रभावी शस्त्रपट्टा म्हणजे दुधारी लचक तलवारच. त्याला दांडपट्टा असंही म्हणतात. मूठ विशिष्ट प्रकारची, तिला खोबळा म्हणतात. अच्छा, तिला खोबळा म्हणतात. ह्या मुठीला खोबळा. खोबळ्याच्या आत हात घालून आतील पुतळा पकडून पट्टा हातात धरून करतात. अच्छा, आतमध्ये म्हणजे एक असं हे असतं, हे म्हणजे हात असा घालून हे पकडू शकतो आपण, आतमध्ये असतं पकडायचं. हा हाताच्या कोपऱ्यापर्यंत संरक्षण देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण मूठ. ओके, हाताच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे एकदा इथे घातलं का इथपर्यंत तर आपल्याला प्रोटेक्शन भेटूनच जातं आरामात. बघूच शकता तुम्ही. म्हणजे हात हे आपल्या इथे हात जाणार इथे, आणि अर्ध्यापेक्षा जास्त रिस्ट आपलं तर म्हणजे प्रोटेक्टेडच राहणार, संरक्षित राहणार. पट्टा चालविणारा तो पटाईने एका पटाईत 10 धारकऱ्यांना भारी पडतो अशी पट्ट्याची महती. हो, आणि पट्टा चालवणं म्हणजे काय खायचं काम नाही. चुकून जर कधी चुकीची मूव्ह झाली तर स्वतःचे पण तुकडे होऊ शकतात. जाम रिस्की असतो पट्टा. आणि म्हणजे आजकाल जे मर्दानी खेळ वगैरे करतात त्यांना म्हणजे ट्रेनिंग असते, प्रॉपर प्रशिक्षण असते त्यांनी घेतलेलं. कोण पण उठसूट पट्टा वगैरे चालवणार. आणि हे बघा चिलखत, जिरे बख्तर. चिलखत म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. आता छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेलेले तेव्हा त्यांनी चिलखत घातलेलं. ते म्हणजे अशाच प्रकारचं होतं, पण हे थोडंसं म्हणजे आय थिंक कमी क्वालिटीचं आहे, ते जास्त क्वालिटीचं होतं. पण चिलखत बोलले तो असाच आहे. म्हणजे ह्याच्यावरती किती शस्त्रांचा वार जरी केला तरी त्या ज्या चैनी आहेत, साखळ्या आहेत, त्या म्हणजे ते ब्लॉक करतात आणि आतमध्ये इजा पोचू देत नाही माणसाला. आणि पुढच्या इथे आपण वळूया असंच. हा माझा फेवरेट सेगमेंट आहे. दांडपट्टा, कट्यार कट्यार आणि धोप, हे 3 माझे फेवरेट सेगमेंट आहेत. चला आता ते फारशी कुऱ्हाड, ॲक्स वगैरे, म्हणजे महाराजांच्या काळी सर्व धर्म समभाव, सर्व लोक एकजुटीने लढाई करायचे. तर त्यामध्ये आदिवासी लोकही असायचे, तर त्यांची देखील इथे पारंपरिक शस्त्र म्हणजे झाडं कापण्यासाठी वगैरे जे काय वापरायचे तेच ती लोक म्हणजे माणसं कापायसाठी पण वापरायचेच. म्हणजे कधी जर संकट आलंच, मुघल लोक आलेच, तर आपल्याकडे जे शस्त्र अवेलेबल असेल त्याच्याने आपण वारा घालायचा, म्हणजे वार करायचा त्याला समोरच्यावरती. तर अशा प्रकारचे हे शस्त्र आहेत. ॲक्स तर तुम्हाला आता गावी वगैरे गेलात तर कॉमनली दिसून जाईल. आणि आता मेस, गुर्ज, हे पण माझं फेवरेट आहे. कारण हे म्हणजे आपण जर सुभेदार चित्रपटात बघितलं असेल तर सूर्याजी मालुसरे यांच्या हातात हे देखील दिसतं. गुर्ज, मेस म्हणजे गदा. हे बघा, हा सगळ्यात खतरनाक दिसतो हा गदा. म्हणजे असं घेतलं आणि असं घातलं कुणाच्यात तर डायरेक्ट मग त्याचे चितडे तर उडणारच, ठार डायरेक्ट तो. हे बघा, खतरनाक. चला
आणि संरक्षण ढाल ही काळविटाच्या शिंगेपासून बनवलेली संरक्षण ढाल. अच्छा, म्हणजे प्रोटेक्शनवाली आहे. एका हाताने प्रोटेक्शन, दुसऱ्या साईडने असं खचकन खुपसणार म्हणजे. ओके, चल पुढे. आणि हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हे नसेल माहिती, गोफणगुंडे. गोफणगुंडे म्हणजे जंगलामध्ये वगैरे लपून बसायचे आपले मावळे आणि तिकडनं असे अचानक आक्रमण करायचे, तर त्यासाठी हे होतं. आणि धनुष्यबाण तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर आपलं शेवटचं आहे. आणि माझ्यानंतर पत्र देखील आहेत. हे धनुष्यबाण आहे बघा. हे परत हे म्हणजे जंगलामध्ये जी लोक राहायचे ते लोक याचा वापर करायचे. झाडाबिडावर आपले मावळे लपून बसायचे. कधी शत्रू अचानकपणे आला तर त्याच्यावरती ह्याच्याने मारा करायचे. आणि हे बाण आणि तीर जसं आहे तसं बघा. ह्याची फक्त इथे तुम्हाला तार किंवा स्ट्रिंग नाही दिसणार, पण बाकी सगळं इथे आहे. त्यावाला ह्याला आहे बघा. आता आपण असेच वळूया त्या ठिकाणी जिथे पत्र वगैरे ठेवले. चला फोटो काढा. हे बघा मित्रांनो, इकडे हे भाले, विविध प्रकारचे भाल्यांच्या पाती बघा तुम्ही वरती. भाला, कुंत, शूल. अच्छा, हे बघा अश्वकुंत, घोडदळतील स्वराच्या भाला. अच्छा, म्हणजे प्रत्येक महाराजांनी प्रत्येक ह्याला वेगवेगळं हे केलेलं. भाले, घोड्यावरती बसणाऱ्यांचे वेगळे भाले, हत्तीवरती बसणाऱ्यांचे वेगळे आणि चालणाऱ्या लोकांचे वेगळे. सगळा विचार करून केलेला आहे बघा. हे तोफ, आपण हात नाही लावत आहे कारण तिकडे लिहिले आहे हात नका लावू करून. हे तोफ आहे, ती म्हणजे छोटी असं वर्जन आहे, कारण एवढी मोठी तोफ तर आणणे ते शक्य नाही. आणि हे कॅनन बॉल, दगडी तोफांच्या गोळ्या. हे दगडांची गोळे आहेत, तोफ गोळे. आणि ह्या साईडला जे आहेत ते असल तोफ गोळे. हे बघा स्फोटक, ह्याच्यामध्ये म्हणजे मसाला वगैरे वरतून भरायचा, तोफेत टाकायचे आणि तोफ वरून अशी पेटवून टाकायची शत्रू आला तर. हे बघा मोडी लिपी. मोडी लिपी एक म्हणजे लिपी आहे, भाषा टाईप मोडी लिपी आहे ती. हा, पत्रांमध्ये महाराजांची जास्त करून मोडी लिपीच दिसते आपल्याला. सुमारे 300 वर्षाचा घंटाचा इतिहास मोडी लिपीत काय. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती महाराणी ताराराणी आहेत त्या. आणि इकडे शहाजी महाराजांचे पत्र बघा. शहाजी महाराजांचे पत्र याचे पण फोटो काढा पत्रांचे. राजमाता जिजाऊंचे पत्र बघा. मला दिसते की नाही ठाऊक ना, पण मी नंतर फोटोज पण हे करेन. इकडे काय काय लिहिलेलं आहे आय थिंक ते आहे सर्व. शहाजीराजे भोसले यांनी रामसेठी यास पेठे दिलेले पत्र. अच्छा, पत्राचा शीर्षभागी अष्टकोनी फारसी शिक्का. अच्छा, म्हणजे पत्राच्या वरच्या साईडला हा जो हेक्झागोनल शिक्का आहे त्या बाबतीत सर्व इथे म्हणजे लिहिलेलं आहे. आणि पत्रामध्ये काय लिहिलं आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे. हे शाहू महाराज आहेत, हे राजाराम महाराज आहेत. आणि मराठ्यांनी बघा, अहत तंजावर ते तहत पेशावर संपूर्ण मुलूक आपला. हे उगाच नाही बोलत. हे जे बघू शकता हे भाजीपाला जो केलेला मुघलांनी येऊन, त्याचं आपण कसं एकदम सोनेरी स्वप्न आपण सर्वांच्या म्हणजे मनामध्ये स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि ते स्वप्न राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जे स्वप्न म्हणजे टाकलं की ते स्वप्न तू पूर्ण कर. कारण ते त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं, म्हणजे शहाजीराजे भोसलेंचं स्वप्न होतं. ते आपल्या महाराजांनी पूर्ण केलं आणि संपूर्ण हिंदवी स्वराज्य, संपूर्ण भारताला ते स्वप्न दाखवलं की आपण कोणाचे गुलाम नाही, आपण कुणाखाली म्हणजे कोणाची हे करायची गरज नाही. म्हणजे आपण स्वतःचं हे करूया, स्वतःचं राज्य, स्वराज्य, जिथे आपल्याला कसलंच म्हणजे निर्बंध नसेल. आपल्याला जे हवं ते म्हणजे चांगल्या रीती आपण करू शकतो सर्वजण एकत्र येऊन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे लिपीतले पत्र आहेत बघा.
हे बघा, ही आहे मोडी लिपी. महाराज ह्याच लिपीमध्ये पत्र लिहायचे सर्व. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी देशमुख भोसले यांना दिलेले इनामपत्र पत्राच्या शीर्षभागात शिवाजी महाराजांची अष्टप्रधान मुद्रा आहे बघा. ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. ही तर तुम्हाला ठाऊकच असेल. हे बघा, वरच्या साईडला हे सगळे पत्र म्हणजे बघायला देखील खूप जास्त नशीब लागतं आणि आम्ही नशीबवान आहोत असं आम्हाला वाटते. हे बघा, छत्रपती शंभू महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे हे पत्र म्हणजे कधी कधी महाराज स्वतः लिहायचे, नाही तर कधी कधी जे पंत वगैरे लोक ठेवलेले त्यांनी ते लोक लिहायचे आणि त्याला शिक्कामोर्तब करून मग पुढे हे करायचे. हे बघा, हे महाराजांची राजमुद्रा आहे आणि इकडे त्याचा अर्थ लिहिला आणि पत्रांमधली माहिती सगळी इथे दिली. आता असेच आपण पुढे घ्या. आता हे शिवकालीन झाले सर्व पत्र वगैरे. आता थोडंसं पुढे आले पेशवाकालीन मोडी लिपी पत्र. म्हणजे पेशवांचं देखील खूप जास्त म्हणजे वाटा आहे मराठा साम्राज्य एक्सटेंड करण्याचा. हां, महाराजांनंतर जर मराठा साम्राज्य कोणी हे केलं तर ते ताराराणी साहेब आहेत. परत त्यांच्यानंतर खूप वर्षांनी पेशव्यांनी ते कार्य पुढे नेले आणि पेशव्यांच्या काळामध्ये तर संपूर्ण वरपर्यंत जो मी तुम्हाला मगाशी दाखवलं तिकडे ते हराभरा पूर्ण कबाब उडवून टाकला आणि तिकडे आपलं भगवा ध्वज स्थापन केलं संपूर्ण भारतभर. तर ते म्हणजे पेशव्यांनी देखील काम केलेलं ते. हे बघा, नाही हे अंग्लकालीन आय थिंक अँग्लो इंडियनशी काहीतरी रिलेटेड असेल. इकडे पण आपल्याला मोडी लिपी वगैरे दिसते. मराठी जास्त दिसते. मोडी लिपी एवढी प्रेमळ भाषेनं किती सुंदर दिसते बघा. स्टॅम्प ऑफिस बॉम्बे हे म्हणजे जेव्हा ब्रिटिशांनी राज्य केलं तेव्हाचं वाटतं मला बघायला तरी. हां, हे काय आहे? अच्छा, वी नीड हेल्पिंग हँड्स, लेट्स कॉन्ट्रीब्यूट फॉर आवर सोसायटी. ओके, दुर्गावीर प्रतिष्ठान. तर आपलं आता संपूर्ण बघून झालेलं आहे. आता आपण इथून बाहेर निघूया हे घेऊन. ठीक आहे, तर आता आपण पुन्हा बाहेर आलो आहे आणि आपल्याला इकडे पुन्हा दुर्गराज रायगडाची म्हणजे प्रतिकृती दिसत आहे. खूप सुंदर खूप सुंदर असं बनवलं आहे बघा. यांनी बनवलं आहे मला वाटतं. जय महाराष्ट्र. ठीक आहे. आणि म्हणजे बघा, आजकाल परिस्थिती अशी झाली निर्माण की ज्या महाराजांनी एकेकाळी संपूर्ण देशाचं संरक्षण केलं मुघलांपासून इतर लोकांपासून, आता त्यांच्याच भाषेत लोक बोलायला लाजतात. म्हणजे लोकांना त्यांचीच भाषा नकोशी झाली. महाराजांचं त्यांच्या भाषेवरती इतकं प्रेम होतं मराठीवरती, त्यांनी त्यांचे सर्व म्हणजे शिवराई, परत पत्रव्यवहार, परत नवीन शब्दकोश तयार केला मराठीसाठी. आणि आजची पिढी, आजची लोक बोलाल तुम्ही मराठीचा विरोधच करतात जेव्हा मला ते आवडत नाही. म्हणून मी सर्वीकडे मराठीमध्येच बोलतो. झाले मला 3-4 वर्ष होत आले आता या गोष्टीला. हे लोक देखील चालू आहे, यांचा देखील प्रयत्न चालू आहे. बदल पटकन होत नाही, वेळ लागतो. माझं तर झालं आता पूर्णपणे बदल. तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हा ब्लॉग मला नक्की कळवा. आणि भविष्यामध्ये असे जर कुठे शस्त्र प्रदर्शन असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही जाऊन तिकडे दखल देऊ आणि तुम्हाला अजून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता जितकी माहिती आम्हाला ठाऊक होती आम्ही तुम्हाला तितकी सांगितली. अरे काय कावळा आहे रे. हां ना, फेम चालू आहे ना. हां, आता जितकी माहिती आम्हाला माहिती होती आम्ही तितकी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. समजलं नसेल गुगल करा, यूट्यूब करा, पण आपला इतिहास समजा. आपला इतिहास ज्यांना माहिती असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे, जे इतिहास विसरतात ते म्हणजे इतिहास रचू नाही शकत. म्हणून आपण सदैव आपला इतिहास लक्षात ठेवायला पाहिजे. आपण कोण होतो, आपल्यामध्ये काय कॅपेबिलिटी होती आणि मोगल आपल्यापासून काय इतके घाबरायचे. समजतं? आजही तसंच आहे सीन. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. आणि तुम्ही पण मी बोलतो की गडकिल्ले संवर्धनासाठी जरा पाऊल उचला, आम्ही पण उचलू.
आमचं पण आता चाललाय विचार, पण तुम्ही पण तुमच्या परीने महिन्यातून एकदा का होईना एखादं तरी गड किल्ल्याचं म्हणजे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा. रोडावाले समजला? तर आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. काळजी घ्या. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा.